देखते हैं कि पहले सदानंद दाते जब यहाँ के सीपी थे तब माहौल पूरा कंट्रोल में था, रात में शांति बनी थी, लेकिन अब शांति पूरी तरह से खत्म हो चुकी है। नमस्कार, मैं मुबारक शेख और आप देख रहे हैं मुंबई सहारा न्यूज। मुंबई सहारा न्यूज ने हम दिखाते हैं। दोस्तों, इस वक्त हम खड़े हैं मीरा भाईंदर वसई विरार के मीरा रोड पुलिस स्टेशन में। क्या कुल्लम कुल्ला बार कर्मचारियों की इतनी हिम्मत क्यों है, आप सुनकर हैरान हो जाओगे, क्योंकि ये बार मालिक मीरा भाईंदर पुलिस के सिंडिकेट का एक सदस्य है। जी हाँ, सिंडिकेट। इसी सिंडिकेट से लेडीज बार मालिक 3.5 से 4 लाख रुपए हर महीने पुलिस को देता है। इसीलिए मीरा भाईंदर में लेडीज बारों में खुलेआम अश्लीलता परोसी जा रही है। यहाँ पर क्राइम ब्रांच की समाज सेवा भी है, लेकिन सिंडिकेट का असर इतना है कि कोई पुलिस वाला बारों में जाने की हिम्मत तक नहीं करता। लेडीज बार संचालक और बार कर्मचारियों की खुली गुंडागर्दी मधुकर पांडे के मीरा भाईंदर वसई विरार पुलिस कमिश्नरेट इलाके का। पिछले महीने ही मुंबई सहारा न्यूज ने मुंबई में चलने वाले लेडीज बार और बार के लिए जमा किए जा रहे करोड़ों रुपए के भ्रष्टाचार की सबसे बड़ी भ्रष्टाचार की खबर दिखाई थी। विधानसभा के बजट सत्र में शिवसेना के विधायक अनिल परब ने ठीक उसी तर्ज पर मुंबई और आसपास के लेडीज बार और भ्रष्टाचार का मुद्दा उठाया। आप भी सुनिए। आणि तुम्ही जे सांगितलं मगाशी दरेकरांनी की पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार नाहीये, मी आज नोटीस दिली नाही म्हणून नाव सांगत नाही, आमदारांना वाटून दिलेले आहेत एसपी। हे आमदार एसपी ने महिन्याला 25-25 लाख रुपये यांना पोचवायचे। काय भ्रष्टाचार नाहीये? काय नाव सांगीन मी सभागृहात, पण नोटीस नाही दिली म्हणून सांगत नाही। पण बदल्यांमध्ये भ्रष्टाचार, पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार सगळं चालू आहे। काय नाही चालू आहे म्हणजे दुकान नाही, हा तर मॉल उघडलाय भ्रष्टाचाराचा। आणि म्हणून मुंबईमध्ये हा एक डान्स बारचा विषय, दादा तर फारच सभ्य आहेत, कोणतरी पाहिजे होता। ओ बनसोडे, तुम्हाला वेळ आहे आज रात्री? चला माझ्या बरोबर मुंबईतले डान्स बार दाखवतो किती उघड आहेत ते। अरे चला ना, दाखवतो ना, आम्हाला दाखवले होते, मी आम्हाला दाखवले होते। अरे पोलीस स्टेशन बघा तुम्ही नाता भाऊ, डान्स बार, ज्या डान्स बारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी आहे असं समजायचं आतमध्ये डान्स बार चालू आहे। ज्याच्या बाहेर गाडी उभी आहे ना 100% डान्स चालू आहे। आणि रात्री सोडायचं काम कोण करतात? पोलीस। बायकांना पण नाही, गिऱ्हाईक सोडायचं काम पोलीस करतात। बघायचं असेल तर चला रात्री आजच दाखवतो, आजच फैसला करून टाकायचा। आणि हे सगळे डान्स बारचे रेट कोण आहेत? कुठल्या कुठल्या सिनियरचे? इथे रेट कार्ड ठरलेलं आहे मुंबई पोलिसांचं। रेट कार्ड आहे, कुठलं पोलीस स्टेशन, एके मार्ग पोलीस स्टेशन रेट वेगळा, कस्तुरबा रेट वेगळा, डीसीपीचे रेट ठरतायत। काय चाललंय काय? आणि कोण ठरवते हे? आता ह्या जर ह्याच्यामध्ये नाही थांबलं तर आम्हाला नाव नाईलाज असतो, नावं घेऊन सांगावं लागेल। मग काय व्हायची ती आमच्यावर केस होऊ देत। भ्रष्टाचार नाही, भ्रष्टाचार नाही, भ्रष्टाचाराचं कुरण चरतायत नुसते लोक, आणि काही लोक बिचारे फुकटचे बदनाम होत आहेत।